च्या बाईटमध्ये बोललो होतो का नवीन धमाका, तर आम्ही आज नवीन खरेदी घेतलेली आहे। नाव काय त्याचं सांगा? त्याचं नाव आहे विमान। ते सांगितलं का पडलेलं आहे, पण आम्ही तेवढं हे नव्हतं, मनात नव्हतं धरलं। बघू चला एक जुगार खेळून बघूया, पण तो सट्टा खेळल्यानंतर आपण जुगार आज आपल्या नशिबाला लागलाय। मित्रांनो, मुंबई बिंजोरचे प्रसिद्ध गाडा मालक आपले जगन शेठ पाटील, नितीन शेठ पाटील आणि सर्व सहकारी आज उंबरवेडच्या मैदानामध्ये घरचा साज बोलून मला वाटतं तुमच्याच दोन गाड्या पळाल्या, एक गुलालासाठी आणि एक फेऱ्यासाठी। कसं काय नियोजन चार बैलाचं झालं सांगा ना। नमस्कार, पहिले तुमच्या चॅनलचं आज चार बैलांचं नियोजन म्हणजे आज आम्ही घरून चार बैला घेतलेत आणि आम्ही तो मागच्या बाईटमध्ये बोललो होतो का नवीन धमाका, तर आम्ही आज नवीन खरेदी घेतलेली आहे। नाव काय त्याचं सांगा? त्याचं नाव आहे विमान। विमान नाव आहे त्याचं, विमान 34 आज। आणि धावणीचा सुपरस्टार हरण्या पण मला वाटतं आज पळाला मुंबईला। आज म्हणजे घाटा म्हणजे वर्ण आल्यानंतर पहिल्यांदाच त्याचा गुलाल आहे आज मैदानामध्ये मुंबईमध्ये। आणि ही घरची गाडी बोलूनच पळाली ना, ही घरची पेपर पडल्यात। हां, आणि दुसरा एक फेरा झाला त्या दिवशी पण डावीला फेरा, अतिशय गती लावली त्या गाडीने। आणि आज पण उंबरवेडच्या मैदानामध्ये जेव्हा प्रेक्षकांची तिथे चर्चा चालू होती, नखरे आणि रायबाची गाडी आली, शर्यत आहे का फेरा आहे अशी चर्चा चालू होती, काय बोलाल? कारण बघा चर्चेचा एक पात्र ठरतं तुमचा जोड। आता चर्चा म्हणजे बघा, आम्ही याला आपला बोरीच्या वाडीला त्या दिवशी आम्ही ट्राय केलं, म्हणजे आजमावलं का डावीन गाडी पळण्याचा प्लॅन केला आणि नगऱ्याला वर्षातून आपण बाहेर केलेली, म्हणजे पब्लिकनी टाकलं होतं। पण आज आपण दुसऱ्यांदा फेरा केला का त्या बाईटमध्ये पण मी सांगितलं होतं की एकदा आम्ही परत त्याला ट्राय आजमावणार, मग नंतर पुढचं आम्ही डिसिजन घेऊन पूर्ण कसं दोन्ही मार्गात खेळायचं काय खेळायचं ते विचार करून आम्ही गाड्या खेळणार। पण आज फेरा केला, चांगली गाडी त्या दिवशीपेक्षा आजची गाडीला जास्ती गती होती। आणि बरोबर आहे, मुंबई बिंजोरला मी बघतो ना एक स्ट्रॉंग साईड आता तुमच्याकडे आहे, डावी पण आणि उजवी पण घरची गाडी, म्हणजे बघा चार बैल आहेत आणि घरची गाडी पळणार आहे। मला वाटतं येणारे काही मैदानं असतील तर कुणाचं नाव पडेल किंवा तुम्ही नाव फिरू पण शकता किंवा तुमचे दोन्ही साईडने सुद्धा नाव पडण्याचे चान्सेस आहेत, काय बोलाल? आम्ही नाव पण फिरू शकतो आणि मैत्रीपूर्वक म्हणजे आपसामध्ये पण आपण शर्यत करू शकतो। बरोबर आहे। जी आज पहिल्यांदा गाडी पळाली हरण्या आणि विमानची, कशी वाटली तुम्हाला पळताना मुंबईला? हरण्या आता बघा, आता कसं झालं, पहिला नवीनच होता, त्याचं आपण काय अनुभवलं नव्हतं एवढं, पण आल्यानंतर थोडा आम्ही हरण्यावर गाडा बांधला होता। पण आज त्यांनी गाडी ओव्हरटेक करून दिली नाही, गाडी 2 छकडा मागे होती उडीला, पण तेवढा अंतर कापून 2 छकड्यांनी गाडी झाली आणि हरण्यावर गाडा बांधलेला होता। मला शिस्तीचा बैल आहे, जाऊन दिला नाही, वासराला हिलून नाही दिला, पण आज वासरू आहे, म्हणजे आमचे जी आम्हाला त्याच्यापूर्ण अपेक्षा होती ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली। बरोबर आहे। मला वाटतं आपण काही मुलाखती घेतल्या मागे 1-2, त्याच्यामध्ये फक्त हरण्याचं वर्णन केलं होतं, पण आज स्वतः आज मुलाखतीमध्ये हरण्या आहे। आज म्हणजे त्याचं भाग्य होता तो काही यायचा आणि आज त्यांनी आल्यानंतर वर्ण आज गुलाल केलेलं आहे। बरोबर आहे, म्हणजे दिवाळी खूप चांगली मला वाटतं या सीझनला तुमची राहील आणि अशीच राहावा माझ्याकडून पण या प्रार्थना असेल। विमानबद्दल काय बोलाल? कारण कशी खरेदी आणि कितीची खरेदी आहे काय सांगाल? आता विमान हा आमचे एक मित्र आहेत मुन्ना भाऊ म्हणून, त्यांनी लहान भावाला पाठवलं होतं, त्याच्यावरनं झालं ते चर्चा झाली भावभिवाचं आणि काही पडलेलं नाही, कोरा होतं ते सांगितलं का पडलेलं आहे, पण आम्ही तेवढं हे नव्हतं, मनात नव्हतं धरलं। बघू चला एक जुगार खेळून बघूया, पण तो सट्टा खेळल्यानंतर आपण जुगार आज आपल्या नशिबाला लागलाय। दाती किती आहे? हा दुसरा दाती आहे। आणि अजून एक वासरू बघतो मी तुमच्या धावणीला, म्हणजे आज 5 बैल टोटल घेऊन आल्यात, या वासराचं नाव काय? या महबूब आहे आमचा, हा आदात आहे आणि हा उजव्या खांदी पब्लिकनी पळतोय। बघा पाठीमागे गुलालामध्ये रंगवली जातात बैला, प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की मैदानामध्ये गेल्यानंतर आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल परावा, याच्यापेक्षा अजून काहीच अपेक्षा नसते, काय बोलाल? आज बघा किती पण काय केला तरी आमचा शून्यातून नाव आमच्या हरण्या रायबा नखऱ्या बैलांनी आणि आज नवीन खरेदी केला, म्हणजे आम्हाला कोण या भागात कोणच ओळखत नव्हतं, पण आज आम्हाला लोका जर बैल मैदानात आला नखऱ्या आणि रायबा तर आमचं नाव घेतलं जातं आवर्जून, गोलू राहुल पाटील। आणि कुठेतरी याच्यामध्ये मला वाटतं समालोचकांचा पण मोठा एक मौलाचा वाटा आहे, म्हणजे बघा आमचं तुम्हाला आता उदाहरण सांगतो, नावाचा विषय काढलाय तुम्ही, आम्ही बघा आमचं 60% बैलावी पळून नाव केलं आहे, हां 20% समालोचन केलं आहे आणि 20% आपल्या नेतृत्वाने आपण केलेलं आहे, आलं लक्षात? म्हणून आज आमचं नाव मुंबई बिंजोडला आदराने घेतलं जातं। बरोबर आहे। आता धावणीचं भविष्य कसं वाटतंय तुम्हाला? कारण 5 बैला सांभाळायची आणि त्यांचं नियोजन करायचा,
खूप कटिंग एक गोष्ट आहे, काय बोलाल का ती आता माणसं पण भरपूर लागणार आहेत त्यांच्यासाठी. माणसाचा काही नाही, आम्ही भावा आम्ही दोघे असतो तरी काम होईल. आणि 5 नाहीये 6 बैल आहेत. 6 बैल आहे. एक नाशिकला आहे, तो पण तो येणार पण आहे. थोडे दिवसात येईल. आलं लक्षात. पण एक आहे, भविष्यात जर झालं प्लॅन तर दुसरा पण घेऊ शकतो आम्ही. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी हा छंद अजून पुढे न्यावा आणि अजून याची परंपरा आपण जपावी. काय बोला. आता छंद रविदादा पण आलेले बघा तुम्ही. आज छंद आणि नाद आणि यो नाद पुढे नेणारा आमचा आज वारसा गोलू शेट आमच्या जवळ सामनीत असतो पुढे प्रत्येक याच्यामध्ये. आणि आज त्याला माहिती आहे, आज या लहान वयात कुठला बैलाचा बिंजोरमध्ये मुंबईचा नामांकित बैलामध्ये कुठल्या बैलाचं असं नाव नाही माहिती, त्याला माहिती आहे. तो जर आपल्याला बघितलं त्यांनी बैल तर बोल मोठे पप्पा हा बैल चाललाय बघा, त्या बैलाचं नाव घेऊन सांगणार. बरोबर. म्हणजे तो दावेदार आहे, दावेदार आहे. भविष्यात होणारच. म्हणजे झालेलं बहुतेक आहे, पण जे बाकी आहे ते पूर्ण त्याचा वय येईल तेव्हा तो परफेक्ट दावेदार होणार. म्हणजे कुठेतरी शिकवण कशी द्यावी ती आता मला वाटतं तुमच्याकडनं शिकावा लहान मुलाला. आता तुम्ही त्याला सोबत घेऊन येतात आणि इथं कसा प्रकारे म्हणजे याचा खेळ चालला जातोय आदराचा तो सुद्धा तुम्ही शिकवतात त्याला. आणि त्याला माहिती सुद्धा होतं. आज मैदानामध्ये आल्यानंतर त्याचं मला वाटतं 8 ते 9 वर्ष वय असेल. तो बैलांची नावं सांगतो तर म्हणजे त्याचं मेमरी एकदम शार्प आहे. काय बोलाल. मेमरी एकदम शार्प आहे आणि तो सुतावरच राहतो बाबाच्या इथे. म्हणजे तो दिसला का आवाज देतो नखऱ्याला, म्हणजे बैला दिसली का आवाज देतो ये ये ये, असे त्याचं ये खासियत आहे. आणि आज मी पण बघितला, मी पण शूट केले. तुम्ही स्वतः पण आज नखरे आणि रायबाचा फेरा बघण्यासाठी स्वतःवर थांबलं होतं. काय आता बघा मी आजबावला त्या दिवशी मी पण मधीत होतो, पण आम्ही जेव्हा गाडी जमते आम्ही खाली जातो सुट्टीला. पण आज मला स्वतःहून बघायचं होतं का बैला कशी पळतात आज, म्हणून स्वतःवर राहून मी बघितलं स्वतःहून. पण आज मन भरून आलं का एवढी बैला माझी चांगली पळाली. आणि ड्रायव्हर विषयी काय बोलाल. संस्कार जो त्याच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण का तो एक प्रकारचा आमचा घरचाच मेंबर आहे. आणि त्याच्या हातावर तुम्हाला मागच्या बाईटमध्ये पण सांगितलं तर का 2 चकडा गाडी पुढे पळते. बरोबर आहे. आता विमान पहिलाच आता नियोजन आजचा केला, गुलालाचा मानकरी राहिला आहे. आता पुढचं नियोजन कुठे असेल विमानचं मग. आता पुढच्या मैदान जिथे असेल तिथे नियोजन होणार. बरोबर आहे. खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला मी. आणि जसं आजचा हा गुलाल झाला त्याच्यासाठी अभिनंदन पण देतो. आणि धावणीला मला वाटतं आज माझ्या चॅनलवरती 5 बैलांची धावण पहिल्यांदाच या सीझनची आता पहिलीच मुलाखत होते. कारण भरपूर जणांची बैला येतात मैदानामध्ये, पण 5-5 बैला मी पहिल्यांदाच बघतोय. त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. तुमचं पण आभार. ज्ञानदेव नमस्कार. नमस्कार. एक फेरा, एक गुलालाचा मानकरी ठरला, एक जोड नवीन खरेदी आज पहिल्यांदा आली वडपेकरांच्या दावणीला, आपल्या दावणीला. काय बोलाल. आज आमच्या दावणीला नवीन खरेदी झाली त्याबद्दल तुम्ही आमचे हे व्हिडिओ घेता त्याबद्दल तुमचे आभार. आणि आम्हाला आज गुलाल भेटला त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल खूप आनंद आहे. बरोबर आहे. विमानविषयी माहिती द्या ना. विमान डायरेक्ट मैदानामध्ये कसा आला येतात. विमानाचे आम्ही काल रात्री फोटो बघितले. कालच त्याची रात्री त्याला इसार सोडला, बायांना दिला आणि रात्री जाऊन बैल घेऊन आलो. बैल आणला, बैल कर्जतमध्ये उतरवला आणि आता किस्मत जो आता पळतो सध्या टॉपमध्ये कशेलीकरांचा, कशेलेवाल्यांचा, कर्जत कशेलेवाल्यांचा किस्मत, त्यांच्या टेम्पोत किस्मतच्या जोडीला तो इथे उमरवेड्यापर्यंत आणला त्यांनी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्या टेम्पोमधले आलेला किस्मत आणि विमान दोघं आज गुलालाचं मानकरी ठरले. दोन्ही बैलाच गुलालाची मानकरी. आणि त्या मैदानात आणला मग हाकलाचा काय त्याचा प्लॅन नव्हता. तुमचा महबूबाज आम्ही हाकलणार होतो, तर मैदानात आणला थोडा बिमार पडला, मी त्याला थांबवलं, मी त्याच्या जागेवर त्याला टाकलं, त्याला पलवला. काल ती सुट्टीला कसं झालं दोन्ही गाडीची सुट्टी काय सुट्टीला अजून त्याला माहिती नव्हती. सुट्टी थोडी त्या आमच्या मोठ्या बैलाने त्याला घेतला सांभाळून, गाडा बांधला होता त्याच्यासाठी, त्यांनी घेतला उडीला हे करून. मला वाटतं नवीन खरेदी आल्यानंतर भरपूर सारे गारामालक आहेत ना, पहिले फेरा काढतात, पण तुम्ही डायरेक्ट फेरा न काढताना गुलालासाठी पलवला आणि त्यांनी पण जिद्द ठेवून तुमच्यासाठी गुलाल तो मिळवून दिला. काय बोलत. त्यासाठी आमचा पण त्यांनी इज्जत ठेवली आणि त्याची पण हिंमत होती पळण्याची, त्याच्या हिमतीवर तो पळाला आणि आज गुलाल दिला त्यांनी मालकाला. राहुल दादांविषयी काय बोलाल. बघा कायम सोबत असतात तुम्ही मैदानामध्ये, कुठे पण जाऊ द्या. राहुल दादा आणि तुमची एक मैत्रीचं एक मला वाटतं थोड्या दिवसामध्ये भरपूर सारी चर्चा सुद्धा होणार आहे. मैत्री आमची, आम्ही दोघे सख्खे भावासारखे वागतो. आम्ही दोघांना कधी परके मानत नाही. जी पण गोष्ट असेल आमची भावासारखी आम्ही शेअर करतो. आणि कुठली जावाचा असो, म्हणजे आपण जुन्या काळामध्ये बघत होतो का माणूस बांधावर चालताना ते खांद्यात हात घालून टाकून चालायचे, त्या पद्धती तशी आमची मैत्री झालेली आहे. आज मैत्रीला आमचे काय जास्त वेळ नाही झाला, 3-4 वर्ष झाली, पण आम्ही
बोलायचो पहिले, पण एवढी घट्ट नव्हती. असं आमच्या दावणीला नखरे आल्यापासून आम्ही खूप आमची जवळीक झालेली. म्हणजे दावणीचा खरा सुपरस्टार म्हटलं तर नखऱ्या आणि शर्यत क्षेत्र. शहरी क्षेत्र. या दावणीचं भविष्य कसं वाटतं तुम्हाला? कारण बघा 5 बैलांचं नियोजन, आता दादांना मी प्रश्न घेतला, हे आम्ही खरोखर स्वतः पण नियोजन करतो आणि त्याची देखरेख पण आम्ही स्वतः करतो. काय वाटतं तुम्हाला, कसं काय? देखरेखीबद्दल जर बोललं तर आमचे बाबा आहेत, आणि जे स्वतः मालक बघितलं आपण भरपूर गाळा मालक आहेत, कोण नाही एवढी मेहनत करत. सगळ्यांच्या गोठ्यावर माणसं असतात कामं करण्यासाठी. पण आमचे बाबा झाले नितीन पाटील, स्वतः मालक झाले राहुल पाटील. अक्षरशः बैलांना चार कापून आणण्यापासून तर बैलांचा सगळा जे पण काय असेल घाण काढण्यापासून, बैलांना व्यायाम देण्यापासून, एक आमचा मेवणा आहे किरण पाटील, तो म्हणजे एवढा अक्षरशः का स्वतःला झोकून देतात ते. बरोबर आहे. आजच्या गुलालासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन, आणि जशी वाटचाल आतापर्यंत चालू राहिलेली आहे याच्या पुढे पण अशीच चालावा, माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील. धन्यवाद. आणि तुम्ही आमच्यासाठी बहुमूल्य वेळ काढून आमची एक छोटीशी का नाही होईना पण एक रील घेतली किंवा छोटीशी बाईट घेतली, त्याबद्दल आम्ही तुमचे शतशी आभारी आहे.